वेलकम टू टायडी कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहे सबस्टिट्यूशन मधला पार्ट नंबर 3. म्हणजे की आज आपला सबस्टिट्यूशनचा लास्ट दिवस राहणार आहे आणि बरेचसे प्रॉब्लेम आपण सबस्टिट्यूशनचे घेतलेले आहे. आज पण बघू आणि तुम्हाला आज पण बरेचसे प्रॉब्लेम घेणार आणि हे पण एक्झाम मध्ये येऊ शकतात, तर नक्की हे रेफर करा. तर पहिला प्रॉब्लेम लिहा सबस्टिट्यूशनचं. इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं? अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा dx. याला इक्वेशन नंबर काय द्यायचा? फर्स्ट. आता आपला कन्सेप्ट असा आहे की जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स. या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं काय असला? प्रेझेंट असला एफ डॅश एक्स. तर पुट करतो आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. पुट काय करतो आपण? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स, तर पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. तर आता बघा इथं रूट एक्स आहे, तर पुट करायचं रूट एक्स इज इक्वल टू टी. पुट काय करायचं? रूट एक्स इज इक्वल टू टी. रूट एक्स इज इक्वल टू टी जर पुट केलं इन इक्वेशन नंबर सेकंड, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन 2 रूट एक्स. आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? टी चा डेरिव्हेटिव्ह येतो dt बाय dx. टी चा डेरिव्हेटिव्ह येतो dt बाय dx. हा dx अपॉन मध्ये आहे, अपॉन तिकडे आला होता मल्टिप्लाय 1 अपॉन रूट एक्स dx. आणि हा 2 अपॉन मध्ये आहे, तिकडे आला होता मल्टिप्लाय. तुम्ही म्हणता सर हा इकडे 2 इकडे कशाला पाठवला? कारण या प्रॉब्लेम मध्ये 2 नाहीये म्हणून. हा 2 इथं आला तर 2 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. याला इक्वेशन नंबर 3. फ्रॉम 1 टू 3. फ्रॉम 1 टू 3 नुसार. आता 1 टू 3 नुसार इथं आय, ते इथं लिहिला आय, इथे इज इक्वल टू, तिथे लिहिलं इज इक्वल टू, इथे इंटिग्रल साइन, तिथे लिहिलं इंटिग्रल साइन. हा कॉस जसाच्या तसा. रूट एक्स म्हणजे काय होते? रूट एक्स इक्वेशन नंबर सेकंड बघा. रूट एक्स म्हणजे होते टी, कॉस टी. आणि मग काय राहिलं? अपॉन मध्ये राहिलं, हे बघा अपॉन मध्ये राहिलं रूट एक्स आणि डीएक्स. हे बघा अपॉन मध्ये आहे रूट एक्स आणि डीएक्स. अपॉन आणि वरचं 1 असतेच, त्याचा काही टेन्शन नका घेऊ. तर अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स म्हणजे होते 2dt. काय होते? 2dt. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग राहिलं कॉस टी. आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येते सांगा बरं? कॉस एक्सचं इंटिग्रेशन येते साइन एक्स. तर कॉस टीचं इंटिग्रेशन येते साइन टी प्लस सी. आणि या टीच्या जागी रिप्लेसमेंट. टी काय होता? रूट एक्स प्लस सी. आपला फायनल आन्सर आहे आय इज इक्वल टू 2 साइन रूट एक्स प्लस सी. आता एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा. प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. तर लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स dx इन इक्वेशन नंबर फर्स्ट. आपला कॉन्सेप्ट असा आहे की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स. या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स. तर पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. इथं केलं पुट रूट एक्स इज इक्वल टू टी इन इक्वेशन नंबर सेकंड. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. हा dx अपॉन मध्ये आहे, इकडे होते मल्टिप्लाय. आणि हा 2 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. कारण हा 2 हा इकडे का नेला? कारण या प्रॉब्लेम मध्ये 2 नाहीये म्हणून. फ्रॉम 1 टू 3 नुसार इथं आय, तर आय इज इक्वल टू, ते इज इक्वल टू इंटिग्रल साइन, ते इंटिग्रल साइन. कॉस एक्स तर कॉस एक्स. हा वरचा रूट एक्स म्हणजे काय होते? वरचा रूट एक्स म्हणजे होते टी. तर टी लिहिला. आणि मग काय राहिलं? अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स म्हणजे होते 2dt. तुम्ही म्हणता सर ह्या अपॉन मधला रूट एक्स म्हणजे पण टी लिहू शकतो का? लिहू शकलो असतो, पण इथं आहे की अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स आहे. हे कंबाईन पॅकेज आहे, कॉम्बो पॅकेज. हा कॉम्बो पॅकेजचा यूज करायचा. अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स म्हणजे काय होते? 2dt. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर कॉस, आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? साइन टी. टीच्या जागी रिप्लेसमेंट. टी काय होता? रूट एक्स प्लस सी. लिहून घ्या. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड मी हे होमवर्कला दिलं होतं प्रॉब्लेम, पण बऱ्याचशा लोकांनी चुकवलं होतं. इंटिग्रेशन ऑफ, आय थिंक प्रॉब्लेम होता टॅन रूट एक्स. टॅन रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. आता प्रॉब्लेम बघा. इंटिग्रेशन ऑफ टॅन रूट एक्स अपॉन रूट एक्स dx. सेम प्रॉब्लेम आहे. लेट कन्सिडर आय इज इक्वल टू. लेट कन्सिडर आय इज इक्वल टू.
tan रूट एक्स अपॉन रूट एक्स डीएक्स. याला इक्वेशन नंबर फर्स्ट करायचं. आपला कन्सेप्ट सेम आहे. की कन्सेप्ट असा आहे की जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स असेल आणि या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स, या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स, तर पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स आहे, या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असला एफ डॅश एक्स, तर पुट करायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. तर रूट एक्स इज इक्वल टू टी पुट करायचा, कारण रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो माहिती आहे का, 1/2 रूट एक्स. मग पुट करायचं रूट एक्स इज इक्वल टू टी. रूट एक्स सर याचा आन्सर टी. रूट एक्स इज इक्वल टू पुट करायचा टी. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर सांगा आता रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट एक्स. टी चा डेरिव्हेटिव्ह येतो dt बाय dx. टी चा डेरिव्हेटिव्ह काय येतो dt बाय dx. हा dx अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 1 रूट एक्स dx. हा 2 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 2 dt इन इक्वेशन नंबर 3. तुम्ही म्हणता सर हा 2 इकडे काऊन पाठवला. अरे इकडे नाही आहे या प्रॉब्लेम मध्ये. दिसू राहिला का तुम्हाला 2. कोणताही क्वेश्चन विचारता हा 2 इकडे कशाला पाठवला. हा 2 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय का पाठवला, कारण या प्रॉब्लेम मध्ये नाहीये. असता तर ठेवला असता आपण, पण नाहीये. जे गोष्ट नाहीये ना ते पाठवून देतो आपण दुसऱ्याकडे, जे आपल्या काही कामाचं नाहीये पाठवून त्याला. बघा आता मग फ्रॉम 1 2 3 मग काय करायचं सर, या इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. हे पाहिजे तर आहे का नाही, हा आहे जसंच्या तसं. मग हे इज इक्वल टू आहे का नाही जसंच्या तसं. सर हे कोण जसंच्या तसं, अरे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू ना आपण, म्हणून हा टॅन जसंच्या तसं. आणि हा रूट एक्स म्हणजे काय, रूट एक्स म्हणजे काय होतं टी. रूट एक्स म्हणजे काय होतं टी. आणि सर हा रूट एक्स म्हणजे टी होते ना, होते. हा रूट एक्स म्हणजे टी. मी म्हणतो की हा रूट एक्स म्हणजे काय होते टी होते. पण एक आपल्यापाशी पॅकेज आहे. अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स म्हणजे काय होते 2dt. तुम्ही याले असं लिहू शकले असते, पण अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स म्हणजे काय होते सांगा बरं. अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स, हे पहा अपॉन मध्ये रूट एक्स, अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स, हे पहा अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स. हे डायरेक्टच आहे. अपॉन मध्ये रूट एक्स डीएक्स आहे की 2dt लिहा. मग असं लिहिलं की डायरेक्ट उत्तर येते. काय येते डायरेक्ट उत्तर. इथं लिहिलं 2dt. टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. काऊन का कॉन्स्टंट, काही काम नाही आहे. ज्याचं काम नाही आहे ते आपण त्याला ठेवतो का, मग नाही, तो बाहेरच ठेवतो आपण त्याला, ज्याचं काम नाहीये 2dt. त्याच्यानंतर सांगा मग tan x इंटिग्रेशन काय होते. tan x इंटिग्रेशन sec स्क्वेअर x. मग tan स्क्वेअर x इंटिग्रेशन, tan t चं इंटिग्रेशन sec स्क्वेअर t. झालं प्रॉब्लेम. प्लस c. आणि या t च्या जागी काय लिहिसाल तुम्ही, रिप्लेसमेंट. t काय पुट केला होता, t म्हणजे होता रूट एक्स. रूट एक्स प्लस सी. हे झालं फायनल याचा आन्सर. हा लक्ष द्या एक मिनिट. इथे एक आपली एक छोटीशी मिस्टेक झाली. छोटी नाही म्हणतात त्याला, खूप मोठी मिस्टेक झाली होती. माझं लक्ष नव्हतं. लक्ष हे पहा, नजर हटी दुर्घटना घटी, असं झालं ते. आता बघा इथं tan x चं इंटिग्रेशन sec स्क्वेअर x नाही आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x येते. कधी कधी होते एखाद्या वेळेस. तर आज झाला थोडासा प्रॉब्लेम की आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ tan x. tan x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे log ऑफ sec x. tan x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, log ऑफ sec x प्लस c. तर इथं काय होणार माहिती आहे का, tan t आहे तर tan t चं इंटिग्रेशन होते log ऑफ sec t. log ऑफ sec t प्लस c. आणि या t च्या समोर काहीच नाही आहे, तर अपॉन मध्ये लिहिलं असतं. t जसंच्या तसं, बस एवढंच आहे याचा आन्सर. t च्या जागी फक्त रिप्लेसमेंट करायचं. t च्या जागी काय लिहायचं, रिप्लेसमेंट. म्हणजे 2 log ऑफ sec t च्या जागी काय आहे रूट एक्स प्लस c. प्लस c हे फायनल आन्सर आहे. हे काय आहे फायनल आन्सर आहे. लक्ष द्या, tan x चं इंटिग्रेशन येते log ऑफ sec x प्लस c. तर इथं tan t होता, त्या tan t चं आन्सर येते log ऑफ sec t प्लस c. आणि या t च्या जागी रिप्लेसमेंट रूट एक्स. t च्या जागी काय लिहिलं, रिप्लेसमेंट. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3 आहे का नाही, एक हे होमवर्क करसाल. इंटिग्रेशन ऑफ cos रूट एक्स अपॉन रूट एक्स dx चं. आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 बघू. अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हे, आणि हे एक्झाम मध्ये खूप वेळा आलेला आहे. आणि हे असं प्रॉब्लेम आहे की याच्यात मार्क्स नाही भेटत. कारण कसं आहे की लॉजिकच माहित नाही पडत की याच्यात काय करावं. विचारच करत बसाल तुम्ही. हे जर पेपर मध्ये जर प्रॉब्लेम आला ना, तर तुम्ही विचारच करत बसाल काय करावं. याची हिंट आहे. याला की तुम्ही 3-4 वेळा तुम्ही सॉल्व्ह करता, आणि हे प्रॉब्लेम पेपर मध्ये 100% येणार आहे. असं होऊच शकत नाही की जर हे प्रॉब्लेम पेपर मध्ये येणार नाही. येणार म्हणजे येणारच आहे. ठेवलेला आहे बिलकुल प्रॉब्लेम. हे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x प्लस रूट एक्स dx हे प्रॉब्लेम पेपर मध्ये ठेवलेलंच आहे. पण कसं आहे, प्रत्येकाला पेपर वेगवेगळा आहे का नाही, तर कोणाला राहील कोणाला नाही राहील.
पण आय येणार नक्की. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस रूट एक्स dx. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये थोडस हिंट आहे. हा एक्स आहे की नाही, हा एक्स या एक्स ला की नाही असं लिहायला लागते. एक्स ला असं लिहायला लागते. एक्स ला लागते रूट एक्स इंटू रूट एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे एक्स होते. एक्स म्हणजे काय होते? रूट एक्स इंटू रूट एक्स. एक्स म्हणजे होते रूट एक्स इंटू रूट एक्स. एक्स म्हणजे होते रूट एक्स इंटू रूट एक्स प्लस रूट एक्स dx. इथे रूट एक्स आहे, इथे रूट एक्स आहे. रूट एक्स काय काढला? कॉमन काढला. रूट एक्स काय काढला? कॉमन काढला. रूट एक्स जर कॉमन काढला तर काय राहिलं सांगा बरोबर. इथे रूट एक्स आहे, रूट एक्स आहे, रूट एक्स कॉमन काढला, मग काय राहिलं? 1 प्लस रूट एक्स. रूट एक्स प्लस 1 dx. इथे काय राहिलं? रूट एक्स प्लस 1 dx. इथे राहिलं रूट एक्स प्लस 1 dx. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा. आणि आता पुट करायचं रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी. पुट काय करायचं? रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स येते, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येते. सोपीच आहे प्रॉब्लेम. पुट करायचं रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी इन इक्वेशन नंबर सेकंड. आणि याचा डेरिव्हेटिव्ह करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते? रूट एक्सचा 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येते? 0. 0. आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येते? dt by dx. dt upon dx. dt by dx. 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस 0 काय येते? 1 अपॉन 2 रूट एक्स. हा dx अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. हा dt. पण या प्रॉब्लेम मध्ये 2 नाही आहे, तर हा 2 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. म्हणजे 1 अपॉन रूट एक्स dx इज इक्वल टू 2 dt इन इक्वेशन नंबर 3. फ्रॉम 1 2 3 नुसार 1 2 3 नुसार इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूशन करायचे. कुठं करायची? इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूशन. इथं आय तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन तर इंटिग्रेशन साइन. बघा आता एक मिनिट. हे बघा 1 अपॉन रूट एक्स आणि dx. हे बघा 1 अपॉन रूट एक्स आणि dx काय आहे सांगा बरं. 1 अपॉन रूट एक्स आणि dx काय आहे? 1 अपॉन रूट एक्स dx म्हणजे काय? 2 dt. 2 dt. 2 dt. मग काय राहिलं? हे अपॉन मध्ये आता हे कसं आहे? रूट एक्स प्लस 1 अपॉन मध्ये येतं. 1 अपॉन रूट एक्स प्लस 1 म्हणजे काय होते? रूट एक्स प्लस 1 हे पाहिजे. रूट एक्स प्लस 1 म्हणजे काय होते? t. रूट एक्स प्लस 1 म्हणजे होते टी, म्हणजे अपॉन मध्ये टी. आता फॉर्म्युला आता टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. तर 1 अपॉन टी. सांगा 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग तर 1 अपॉन टी चं काय ते? लॉग टी प्लस सी आणि टी च्या जागी रिप्लेसमेंट. म्हणजे आय इज इक्वल टू 2 लॉग इथं टी च्या जागी काय पुट केलं आपण? रूट एक्स प्लस 1 प्लस सी. हे आन्सर आहे. मी एक वेळा एक्सप्लेन करतो एक वेळा आणि नंतर तुम्ही लिहा. प्रॉब्लेम बघा कसा आहे. आयएमपी प्रॉब्लेम आहे आणि 100% आहे ना पेपर पण 100% आहे. मी गॅरंटेड देतो बिलकुल. येणार म्हणजे येणारच आहे. डन आहे बिलकुल डन. तुम्ही स्टार करा या प्रॉब्लेमला. येणार म्हणजे येणारच आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस रूट एक्स dx. लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस रूट एक्स dx. तिथे एक्स आहे ना एक्स ला लिहिलं रूट एक्स इंटू रूट एक्स. एक्स ला काय लिहिलं? रूट एक्स इंटू रूट एक्स. हा रूट एक्स इथे आहे, रूट एक्स इथे आहे. काय काढला? कॉमन काढला. मग इथं आलं रूट एक्स प्लस 1 dx इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट करा तो रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी. रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी इन इक्वेशन नंबर सेकंड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि टी चा डेरिव्हेटिव्ह येतो dt बाय dx. dt बाय dx. 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस 0 1 अपॉन 2 रूट एक्स. हा dx अपॉन मध्ये इकडे होते मल्टीप्लाय. हा 2 अपॉन मध्ये 2 नीचे नीचे. चलो भाई ऊपर जाओ. हा गेला ऊपर 2 dt. इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड आणि थर्ड नुसार या इक्वेशन मध्ये फर्स्ट मध्ये पुट करत आहे. आय च्या जागी आय इज इक्वल टू जागी इज इक्वल टू हे बघा 1 अपॉन रूट एक्स dx. हे रेड मध्ये बघा इथे बघा 1 अपॉन रूट एक्स dx म्हणजे 2 dt. 1 अपॉन इथं रूट एक्स प्लस 1 म्हणजे काय होते? टी. मग हा टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. 1 अपॉन टी चं इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स. तर 1 अपॉन टी चं लॉग टी प्लस सी. टी च्या जागी रिप्लेसमेंट रूट एक्स प्लस 1 प्लस सी. लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 5 इंटिग्रेशन ऑफ e to the power x in bracket x plus 1 upon cos square in bracket x into e to the power x dx.
प्रॉब्लेम बघा, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 अपॉन cos स्क्वेअर इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x dx. इथं काय करायचं माहिती आहे का, लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 इथं cos स्क्वेअर x इंटू e टू द पॉवर x. हे कॉसच्या अंदर काय x इंटू e टू द पॉवर x. कधी लक्षात ठेवायचं, जर ह्या कॉस साइन कॉस टॅन लॉग याचा अँगल म्हणजे याच्या अंदरचं जर समजा जर मोठं जर असेल काही म्हणजे की खूप म्हणजे व्हॅल्यू दिले असतील तर हे एकदम पुराच्या पुरा हा ब्रॅकेट पुट करायचा. हा पुराच्या पुरा ब्रॅकेट काय करायचा, पुट. याचा आन्सर एक हे येते पहा. आता याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे बघा कसं, पुट x इंटू e टू द पॉवर x इज इक्वल टू टी. साइन कॉस टॅन चा जर समजा याच्या अंदरचा जर अँगल मध्ये, याला अँगल म्हणतात, अँगल्स मधले व्हॅल्यूज हे जर मोठे असले तर ते पुट करायचं. हे पुट केला पुराच्या पुरा ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x इज इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ते देते ddx. x इंटू e टू द पॉवर x. टीचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. टीचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. इथं लागते प्रोडक्ट रूल. कोणता रूल लागते, प्रोडक्ट रूल. पहिला फंक्शन जसाच्या तसं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय ते e to the power x प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 टीचा dt बाय dx. इथं पण e टू द पॉवर x, इथे e टू द पॉवर x काय काढला, कॉमन काढला. e टू द पॉवर x कॉमन काढला. इथं राहिलं x प्लस 1 आणि हा dx कसा अपर मध्ये इकडे करते मल्टिप्लाय. dx इज इक्वल टू dt. इन इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1 टू 3 नुसार. तर इथं बघा, इथं i तिथे लिहिला i, इथे इज इक्वल टू इथे लिहिले इज इक्वल टू, इथे इंटिग्रल साइन इथे लिहिले इंटिग्रल साइन. आता बघा e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 dx. बघा इथे आहे e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 dx म्हणजे काय होते सांगा बरं, dt dt. ते इथे लिहिले मी अपॉन cos स्क्वेअर जसाच्या तसा आणि x इंटू e टू द पॉवर x म्हणजे काय होते, x इंटू e टू द पॉवर x म्हणजे काय, x इंटू e टू द पॉवर x म्हणजे काय होते, t काय होते t. सांगा 1 अपॉन cos. cosचा रिलेटिव्ह कोण आहे, cosचा रिलेटिव्ह आहे sec. cosचा रिलेटिव्ह काय sec. आणि sec स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन काय आहे, sec स्क्वेअर टीचं tan. sec स्क्वेअर चं इंटिग्रेशन tan x. तर sec स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन tan t. आणि इथं t ची जागी रिप्लेसमेंट t होता x इंटू e टू द पॉवर x. x इंटू e टू द पॉवर x प्लस. एक वेळा अगेन रिपीट करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा. प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 अपॉन cos स्क्वेअर इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x dx. लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 dx अपॉन cos स्क्वेअर इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x. इक्वेशन नंबर फर्स्ट. कधी लक्षात ठेवा, साइन कॉस टॅन याच्या अँगल जर समजा मोठा असला, हे जर व्हॅल्यू जर मोठे आले तर हे पुट करून टाकायचं. याचा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट असतोच. x इंटू e टू द पॉवर x इज इक्वल टू t. इक्वेशन नंबर सेकंड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं दिला ddx, t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. इथं लावला प्रोडक्ट रूल. पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1. इथे e टू द पॉवर x आहे, इथे e टू द पॉवर x आहे, कॉमन काढला. इथे राहिला x प्लस 1 हा dt बाय dx. हा dx अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. फ्रॉम 1 टू 3 नुसार. इथं i तिथं i, इथे इज इक्वल टू, इथे इज इक्वल टू, इथे इंटिग्रल साइन इथे इंटिग्रल साइन. e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 dx. e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 dx म्हणजे काय होते dt. हा cos स्क्वेअर जसाच्या तसा आणि x इंटू e टू द पॉवर x म्हणजे काय होते t. सांगा 1 अपॉन cos स्क्वेअर t. 1 अपॉन cos म्हणजे काय येते sec sec स्क्वेअर t. आणि sec स्क्वेअर चं इंटिग्रेशन tan x. तर sec स्क्वेअर चं इंटिग्रेशन tan t प्लस t ची जागी रिप्लेसमेंट x इंटू e टू द पॉवर x लिहून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद.